बुलढाण्याला पालकमंत्री असून ते गेले नाहीत, तर पालकमंत्री नसतानाही आणि नाशिक आणि रायगडचे कार्यक्रम आज चर्चेत राहिले। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। मुख्य कार्यक्रम पार पडला, त्यानंतर महाजनांचं भाषणही झालं। मात्र त्यानंतर अचानक गोंधळ उडाला। महाजनांनी आपल्या भाषणामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव एकदाही घेतलं नाही। यावर जोरदार आक्षेप घेत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर अनवधानानं नाव घ्यायचं राहिलं असं सांगत महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली। बघूयात माधवी जाधव यांचं नेमकं म्हणणं काय होतं आणि महाजनांचं उत्तर काय होतं। संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं, मी माणूसच्या गाड्या उपसतील, मी माती काम करेन, म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येण्याने मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? ऑनर राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनाद्वारे झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। महाजनांनी दिलगिरी व्यक्त करूनही प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही। कार्यक्रमामध्ये गोंधळ घातल्याबद्दल माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये नेलं। त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर जाधव आणि सौपुरे यांनी गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। माझी तक्रार रास्त आहे, माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला, मी गुन्हेगारच नाही मुळात बाबासाहेबांच्या कृपेमुळे। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी टाकण्यात यावी मी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात अॅट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही, आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बनल्याशिवाय राहणार नाही। मला फॉरेस्टनी मानवाचा धर्म ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे, तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही। तक्रार दिलेली आहे, काय तक्रार आपली मागणी? माझी तक्रार रास्त आहे, माझ्यावर तर सर्वप्रथम काही गुन्हा दाखल झाला, मी गुन्हेगारच नाही मुळात बाबासाहेबांच्या कृपेमुळे। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी टाकण्यात यावी मी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात अॅट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही, आणि होत असेल आणि सगळं कायद्यात बसून आणि जर पोलिसांनी किंवा अगदी गृहमंत्र्यांनी त्याच्यात टाळाटाळ केली तर मी त्याच्याच दारात उपोषण करून त्याच्या गळ्याचा फास बनल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे ना, अनावधानाने, ते माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे अनावधानाने हा शब्दच मुळात त्यांच्या पदाला शोभत नाही। हा लढा चालू ठेवावा हेच माझं म्हणणं आहे। जोपर्यंत मंत्री महोदय समक्ष माफीनामा वगैरे मागत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील। तर असा वादग्रस्त होता नाशिकचा प्रजासत्ताक दिन।